खाड़ी देशों में जारी युद्ध के कारण पूरे देश में गैस की भारी कमी हो गई है। व्यावसायिक गैस की आपूर्ति बंद होने से इसका सीधा असर अब गांव और ग्रामीण क्षेत्रों में भी दिखाई दे रहा है। बुल्ढाना जिले के मेहकर तालुका स्थित हिवरा आश्रम में लगभग 6000 विद्यार्थी पढ़ाई कर रहे हैं, जिसमें 30,000 विद्यार्थी गुरुकुल में रहते हैं। उनका 2 वक्त का भोजन अब चूल्हे पर बनाना पड़ रहा है। बढ़ता तापमान और चूल्हे पर खाना बनाने से निकलने वाला धुआं महिलाओं के लिए बड़ी समस्या बन गया है। ऐसे में महिला तात्कालिक रूप से गैस की आपूर्ति सुचारू करने की मांग कर रहे हैं। ऐसी जानकारी आश्रम सचिव संतोष गोरे ने मीडिया से बातचीत के दौरान साझा की। आम्हाला पहिले गॅसवर पोळ्या करत होतो तर 3 तास लागायचे। आता भरपूर वेळ लागायला लागला त्याच्यामुळे आणि वरचं ऊन आणि शेक जास्त त्रास व्हायला लागला। त्याच्याकरता सरकारने लवकरात लवकर काळजी करावं, आम्हाला गॅसची व्यवस्था करून द्या। किती विद्यार्थी आहे आणि गॅसची परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे? तर गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्याचा फटका आम्हालाही बसला। आपल्याकडे गुरुकुल पद्धतीमध्ये 3000 विद्यार्थी राहतात। त्यांना दररोजचं 2 वेळचं जेवण, नाश्ता हे सगळं पुरवायला लागतं। सोबतच या ठिकाणी येणारे भाविक असतात, पर्यटक असतात, रुग्ण असतात, यांनाही आपण मोफत अन्नछत्रात जेवण पुरवतो। गॅस कमी झाल्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीनं लाकडावर सध्या पोळ्या आणि भाजी करतोय। पोळ्या करायला मात्र लाकडाच्या धुराचा त्रास होतो, त्याची उपलब्धताही कमी असते। इमर्जन्सी म्हणून काही सिलेंडर आमच्याकडे आहेत उपलब्ध, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं की लवकर हा प्रश्न सुटेल। आम्हाला खात्री आहे लवकर प्रश्न सुटेल आणि पूर्ववत पहिल्यासारखंच वेळेवर जेवण देणे आणि सगळी व्यवस्था सुरू ठेवणे आम्हाला शक्य होऊ शकेल। किती जणांचा स्वयंपाक वेळेत बनवावा लागतो आणि किती सिलेंडर लागतात दररोज? दररोज आम्हाला 3-3.5 सिलेंडर लागतात। विद्यार्थी कमी झाले किंवा भाविकांची संख्या कमी झाली तर कमी लागतात, पण त्याच्यावरच आपण स्वयंपाक करतो। जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात माहिती? जिल्हा प्रशासनाकडे आम्ही अजून गेलो नाही, पण त्यांचं आम्हाला पूर्ण सहकार्य असतं। त्यांनी सांगितलेलं आहे की अडचण आल्यावर संपर्क करा। 1-2-3 दिवसात हा प्रश्न मिटेल, तोपर्यंतचं सिलेंडर आम्ही ठेवलेलं आहे रिझर्व। जर प्रश्न बिकट झाला तर आम्ही नक्की प्रशासनाशी संपर्क करू। विवेकानंद आश्रम एक शैक्षणिक हब आहे, इथे 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात। पैकी 3000 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने राहतात, म्हणजे त्यांना जेवण, नाश्ता आपण पुरवतो, राहण्याची व्यवस्था पण करतो। दररोज 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करायला लागतो। हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे येणारे भाविक, येणारे पर्यटन क्षेत्रसुद्धा आहे, आपलं रुग्णसेवासुद्धा आहे, त्यात येणारे रुग्ण यांच्यासाठी पण मोफत अन्नछत्र आपण चालवतो। असं सगळं मिळून दररोजचा स्वयंपाक बनवायला लागतो। गेल्या 4-5 दिवसापासून गॅसची टंचाई जाणवते, म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनं आपली लाकडावर चूल मांडून मोठीच आपला तवा मांडलेला आहे आणि महिला त्याच्यावर पोळ्या करतायत। त्याचा परिणाम असा होतो की महिलांना खूप त्रास होतो, पोळ्या करायला वेळही लागतो, धुराचा त्रास होतो आणि महिला शक्यतो तयार होत नाही त्याच्यावर करायला, गॅसची सवय लागलेली असते। पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की काही घाबरून जाण्याचं कारण नाही, लवकरात लवकर सगळ्यांना पुन्हा पूर्ववत गॅस उपलब्ध होईल। जिल्हा प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलं की अडचण आल्यावर संपर्क करा, तसं संपर्क आम्ही करू, पण तुर्तास 1-2 दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्हाला अपेक्षा वाटते।